नमस्कार मॅडम. आज जागतिक महिला दिन आहे. या महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मॅडम, सुरुवातीला तुमचा परिचय करून द्या. नमस्कार, मी सौ रुपाली लक्ष्मीकांत भोसले, कुतुवाडी बोरपरवाडी सरपंच. सर्वप्रथम आज 8 मार्च तर देशभरातील व महाराष्ट्रातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. कुतुळवाडीच्या सरपंच पदाचं जेव्हा तुम्ही पदभार घेतला तेव्हापासूनचा आतापर्यंतचा अनुभव थोडक्यात काय सांगा? मी कुतुवाडी सरपंच पदावर 24 नोव्हेंबर 2023 रोजी या सरपंच पदावर काम सुरू केलं. या सरपंच पदावर काम करत असताना गावातील सर्व महिला व ग्रामस्थ किंवा गावातील आमचे तरुण मंडळ यांनी सर्व प्रकारची साथ दिली. कोणतेही काम करताना कोणत्या प्रकारची अडचण आली नाही. सर्व कामात त्यांनी सहभाग वाढवून चांगल्या प्रकारची साथ दिल्यामुळं कोणत्याच कामात अडचण आली नाही. त्यामुळे चांगला अनुभव मिळाला. जाण्या शिरसाईच्या माध्यमातून जे बोरकवाडी तलावात पाणी घेण्याचं बंदिस्त पाईपलाईन दादांच्या माध्यमातून आम्हाला दिलेली आहेत. अशा प्रकारची आमची 5 ते 6 कोटीची कामं चालू आहेत. ही जी सर्व विकास कामे सुरू आहेत मॅडम, तर ती कामं करताना तुमच्या पुढे कोणती आव्हानं होती आणि लोकांचा प्रतिसाद कसा भेटला? ही जे काम आम्ही करत असताना लोकांचा चांगला सहभाग असल्यामुळे कोणत्याच प्रकारची अडचण आली नाही. जिथे जिथे आम्हाला अडचण आली तिथे लोकांचा सहभाग असल्याने किंवा तरुण मंडळाचा सहभाग असल्यामुळे ते काम आम्हाला जलद गतीने पूर्ण करता आले. महिला बचत गटाच्या माध्यमातून गावामध्ये कोणते बदल घडवून आणले? गावातील जे महिला गट आहेत जवळजवळ आमचे 30 महिला गट आहेत. पंचायत समितीला ऑनलाईन केलेले आहेत. तर हे गटांमुळे महिलांना बचतीची सवय लागली. कमी व्याजदरात त्यांना कर्ज मिळाले. त्या कर्ज मिळाले. त्या गटातून कर्ज मिळाल्यामुळे त्यांचं आपल्या जे घरगुती शिवणकाम, भरतकाम, शेळीपालन, कुक्कुटपालन अशा प्रकारचे ते व्यवसाय सुरू केल्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाला हातभार मिळाला. महिलांसाठी आम्ही जे आरोग्य शिबिर जे आयोजित करण्यात केल्यामुळे त्या महिलांचाही प्रतिसाद चांगल्या प्रकारचा मिळाला. आरोग्य शिबिरामध्ये महिलांसाठी आम्ही महिलांच्या रक्तातील HB प्रमाण जी तपासणी केली त्याचं प्रमाण चांगल्या प्रकारचं दाखवण्यात आलेलं आहे. पुन्हा महिलांच्या आपल्या कॅन्सरचे जे आताच्या काळामध्ये जे गरजेचं आहे ते कॅन्सरची आम्ही मोफत तपासणी करून घेतली. त्यातही महिलांनी जवळजवळ 100 ते 125 महिलांनी त्यात प्रतिसाद दिला. तसेच महिलांसाठी आम्ही डोळे तपासणी, मोफत चष्मे वाटप अशा प्रकारचे वेगवेगळे किंवा शुगर तपासणी, BP तपासणी अशा प्रकारचे आम्ही ज्या शिबिराचे आयोजन केले त्या शिबिरामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला. गावाच्या विकासासाठी लोकसहभाग किती महत्त्वाचा ठरलाय? गावाच्या विकासासाठी लोकसहभाग हा मोठा ठरलेला आहे. कारण गावच्या विकास आत्ताच आपले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज हे अभियान चालू आहे. त्या गावच्या चांगला सहभाग असल्यामुळे या अभियानात आम्ही भाग घेतला आणि चांगल्या प्रकारची साथ मिळाली. आता आमचं गाव 5च्या अंकामध्ये आहे. तर चांगल्या प्रतीचा साथ मिळाल्यामुळे विकासाची कामे आम्ही चांगल्या प्रतीची करू शकलो. आता आम्ही लोकसहभागातून आम्ही शाळा कुतवाडी व बोरकवाडीला दोन्ही शाळा, अंगणवाड्या, कुतवाडी बोरकवाडीचे दोन्ही मशानभूमीला लोकसहभागातून आम्ही कलरचं किंवा बोलक्या भिंती बनवण्याचं काम पूर्ण केलेले आहेत. लोकसहभागातून आम्ही शाळा किंवा आम्ही कुतवाडी जे भैरवनाथाचं मंदिर आहे लोकसहभागातूनच आम्ही त्यांना बोरचं व्यवस्थापन करून दिलेले आहेत. म्हणजे ते पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. लोकांच्या सहभागातूनच कामं करून झालेले आहेत. चांगल्या प्रतीचा लोकांचा सहभाग असल्यामुळे आम्ही चांगल्या प्रतीचं काम केलं. पुन्हा आत्ताच आमच्या बंधाऱ्यातले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजची जे 200 मुलं आमच्या गावात काम करण्यासाठी आली होती. त्यांनी त्या दिवशी आम्ही मुलांकडून किंवा लोकांनी सगळ्या प्रकारचे भाग घेऊन त्या दिवशी आम्ही 200 ते 300 झाडांचे वृक्षारोपण करून जे ओढ्या नाल्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्याचे काम केले. यासारखी मोठी मोठी आम्ही कामं करत असताना लोकांचा सहभाग चांगल्या प्रकारचा असल्यामुळे
कोणत्याही प्रकारची अडचण नाही येता कामे चांगल्या प्रतीची कामे होत गेली आमची. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? जागतिक महिला दिनानिमित्त आज जगामध्ये सर्व क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन सर्व क्षेत्रामध्ये कार्य करीत आहेत. तर हे कार्य करीत असताना महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, स्वतःची काळजी घेतली पाहिजे, कुटुंबाची काळजी घेता घेता त्यांनी स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. तसेच आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आज महिला एक मी सरपंचच आहे. तसेच ह्या ग्रामसेवक ही एक महिलाच आहे. आमच्या उपसरपंच ही महिलाच आहे. आणि आता आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनित्रा वहिनी हेही एक महिलाच आहे. तरी मी ह्या सर्व कार्यक्षेत्रात काम करीत असताना सर्व महिलांनी आपल्या तब्येतीची किंवा आरोग्याची वेळोवेळी काळजी घेऊन आपले कार्य करीत राहावे अशी मी सर्वांना संदेश देते. दादांच्या माध्यमातून या ठिकाणी कुतुळवाडीत अनेक कामे झालेली आहेत आणि दादांच्या बद्दल थोडक्यात काय आठवण सांगता येईल? सर्वप्रथम स्वर्गीय दादांना पूर्ण श्रद्धांजली वाहते. दादांच्या अशा अचानक जाण्यामुळे सर्वांनाच धक्का बसलेला आहे. सर्वच महाराष्ट्रभर म्हणजे पूर्ण देशभरातील कुटुंब हळहळतात. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याच घरातला एक माणूस गेला. हा दादा हा एक कामाचा माणूस असल्यामुळे प्रत्येकाला खूप वाईट वाटते. कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमच्या कुतवाडी या गावामध्ये अनेक प्रकारची कामांचा निधी दिला आणि ती कामं पूर्ण झाली. तशीच कामं आता वहिनींच्या माध्यमातून पण पूर्ण होतील असं कालच आम्ही पुण्यामध्ये मीटिंगमध्ये जिजाऊ बंगला या ठिकाणी वहिनींची भेट घेतली. वहिनींची भेट झाल्यानंतर वहिनींच्या बोलण्यातून असं आलं की जे गावातील अजून विकासाची जी कामं राहिलेली आहेत त्याविषयी आमची चर्चा झाली व ती पुढील काळात मार्गी लावू अशा प्रकारची ग्वाही दिली वहिनींनी. धन्यवाद मॅडम. तर ह्या होत्या कुतुळवाडीच्या सरपंच रुपालीताई भोसले यांनी कुतुळवाडी परिसरामध्ये जी कामं सुरू आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि डिजिटल महाराष्ट्र न्यूजकडूनही तुमचं काम असंच पुढं कंटिन्यू सुरू राहू हेच शुभेच्छा.